आम्ही बोलतो तसं वागतो, आमचं काम बोलतं, आम्ही कुणाचाही करेक्ट कार्यक्रम करत नाही. करेक्ट कार्यक्रमानं माय माऊलींना पैसे मिळणार नाही, तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही. करेक्ट कार्यक्रम करतो हे सांगायला फार सोपं आहे. करेक्ट कार्यक्रम करणं हे कोणाच्याही हातात नाही, तर जनतेच्या हातात आहे. कुणाचा कार्यक्रम करायचा असं अजित पवार इस्लामपूरमध्ये म्हणाले आणि एकेकाच्या त्यांच्याच विश्वासू असणाऱ्या माणसाला टोले लगावले. हेच काही वर्षातलं बदललेलं राजकारण. पण ही लढत होते कोणामध्ये? कोण मारणार आहे इस्लामपूरमध्ये बाजी? चला आता याचाच आढावा घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांची नावं घोषित केली. आता गेल्या काही वर्षातील राजकीय वातावरण पाहता ते साधारणतः फुटाफुटीचं दिसून येतं. मग शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत ही राजकीय पक्षांची रणनीती ठरते आणि खरी शिवसेना किंवा खरी राष्ट्रवादी कुणाची अशी त्या पक्षाच्याच अस्तित्वाची लढाई सुरू होते. आता असंच काहीसं झालंय सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघाचं. अजितदादांनी इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाविरुद्ध चांगलीच खेळी खेळली आहे. ऐतिहासिक दृष्ट्या जयंत पाटलांचा प्रभाव असणाऱ्या इस्लामपूर मतदारसंघात त्यांनी निशिकांत भोसले पाटील यांना जयंत पाटलांविरुद्ध उभं केलंय. त्यामुळे इस्लामपुरात नेमकं कोणते पाटील निवडून येणार हे पाहणं आता इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्याआधी आपल्याला इस्लामपूर मतदारसंघाचा आढावा घ्यायला हवा. चला आता इस्लामपूर मतदारसंघाविषयी सविस्तर माहिती घेऊया. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मतदारसंघाला समृद्ध राजकीय इतिहास आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून 1990च्या दशकापासून इस्लामपूरचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वामुळे हा महाराष्ट्रातील एक उल्लेखनीय मतदारसंघ म्हणून उदयास आला. सिंचन, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाणारे पाटील यांचे कार्यक्षेत्राचा कायापालट करण्यात आणि मोठ्या प्रमाणावर कृषी अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी महत्वपूर्ण ठरलंय. गेल्या काही वर्षांपासून इस्लामपूरचं राजकीय परिदृश्य स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर केंद्रित झालंय, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा आहे. कृषी सुधारणा, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि कल्याणकारी कार्यक्रमांवर भर देणाऱ्या नेत्यांना या मतदारसंघाचा सातत्याने पाठिंबा दिलाय. या प्रदेशात राष्ट्रवादीचा प्रभाव कायम आहे, त्यामुळे अनेकदा विरोधी पक्षांसाठी ही जागा जिंकणं आव्हानात्मक होतं. आता नेहमीच चर्चेत असणाऱ्या जयंत पाटलांविषयी जरासं जाणून घेऊया. जयंत पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्ता स्थापनेतील महत्वाचा मोहरा आहे. त्यांनी 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात आपली राजकीय कारकीर्द सुरू केली आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वाढ केली. प्रभावी संघटनात्मक कौशल्य आणि स्थानिक समस्यांबद्दल सखोल जाण असलेले नेते म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे एकनिष्ठ तर अजित पवार यांचे विश्वासू, पवार घराण्याशी जवळीकता तर संघटनेत शब्दाला मान अशी बहुविविध भूमिका जयंत पाटील पार पाडतात. हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. 2014 पूर्वी पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळात ते ग्रामविकास मंत्री होते. इस्लामपूर तालुक्यातील साखराळे हे जयंत पाटील यांचं गाव. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1962 रोजी झाला. स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळालं. राजाराम बापू काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते. वडिलांकडूनच राजकारणाचे धडे मिळाले. सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडणारे मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कामगिरी बजावली आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदासह महत्वाच्या पदांवर काम केलंय. विविध राजकीय आव्हानांमधून पक्षाला वाटचाल करण्यात त्यांचं नेतृत्व मोलाचं ठरलंय. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्वाच्या असलेल्या सिंचन, पीक विमा आणि कृषी संकट यासारख्या समस्यांना संबोधित करून शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या धोरणांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. जलसंपदा मंत्री या नात्याने त्यांनी राज्यात सिंचन सुविधा सुधारणं आणि जलस्रोतांचं प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवले होते. जयंत पाटील हे सांगली जिल्ह्याचा भाग असलेल्या इस्लामपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने विविध विकास प्रकल्पांमध्ये त्यांचा सहभाग आहे. पाटील यांनी महिला सक्षमीकरण आणि शिक्षणाच्या योजनांसह सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांसाठी वकिली केली आहे, ज्यांचा स्थानिक समुदायावर सकारात्मक परिणाम झालाय. त्यांनी इस्लामपूरमधील कृषी पद्धती सुधारण्यासाठी, शेतकऱ्यांना त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी उत्तम संसाधनं आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर काम केलंय. अशा या जयंत पाटलांविरुद्ध अजित पवारांनी निशिकांत पाटील यांना उभं करून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष निर्माण केलाय.
त्यामुळे आता निशिकांत पाटील यांची कारकीर्द नेमकी काय हे पाहणंही महत्वाचं ठरतंय. निशिकांत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाशी संबंधित असलेले राजकारणी आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील मंगळवेढा मतदारसंघातून आमदार म्हणून काम केले. पाटील हे स्थानिक राजकारणात सक्रिय असून त्यांनी आपल्या मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पायाभूत सुविधा आणि समुदाय कल्याण वाढवण्याच्या उद्दिष्टाने विविध उपक्रमांचा समावेश आहे. निशिकांत भोसले पाटील हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाशी संबंधित होते. भाजप सोबतच्या काळात त्यांनी त्यांच्या राजकीय व्यक्तिरेखेला हातभार लावणारी पदं भूषवली. परंतु त्यांनी नंतर त्यांच्या मंगळवेढा मतदारसंघातील स्थानिक प्रशासन आणि विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून अजित पवार यांच्या गटाशी जुळवून घेतले. अजित पवार यांच्या गटातील एक प्रमुख सदस्य म्हणून पाटील यांनी तळागाळातील लोकांचा पाठिंबा मिळवणं आणि पक्षाच्या प्रचारात भाग घेणं यासह पक्षाच्या कार्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच प्रदेशात पक्षाची ताकद टिकून राहिली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापक उद्दिष्टांशी जुळवून घेत शेतकरी, स्थानिक व्यवसाय आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी फायदेशीर ठरणाऱ्या धोरणांसाठी पाटील यांनी आवाज उठवलाय. मंगळवेढ्यात असताना निशिकांत पाटील यांनी रस्ते, सिंचन आणि सार्वजनिक सेवांसह स्थानिक पायाभूत सुविधा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या उपक्रमांचा उद्देश कनेक्टिव्हिटी वाढवणं आणि कृषी उत्पादकतेला पाठिंबा देणं आहे, जे त्यांच्या मतदारसंघासाठी महत्वाचं आहे. त्यांनी आरोग्य शिबिरं, शैक्षणिक कार्यक्रम आणि कृषी सहाय्य योजनांसह विविध समाज कल्याण उपक्रमांचं नेतृत्व केलंय. हे प्रयत्न त्यांच्या घटकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. पाटील यांनी कौशल्य विकास कार्यक्रम आणि उद्योजकता उपक्रमांद्वारे तरुण आणि महिलांना सक्षम बनवण्याचं काम केलंय. या क्षेत्रामध्ये आर्थिक संधी प्रदान करणं आणि लैंगिक समानतेला प्रोत्साहन देणं हे या फोकसचं उद्दिष्ट आहे. निशिकांत पाटील यांचा राजकीय प्रवास स्थानिक समस्यांशी बांधिलकी आणि पक्षाच्या व्यापक उद्दिष्टांसह धोरणात्मक अलाइनमेंट दर्शवतो, ज्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्यात एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व बनलेत. आता निशिकांत भोसले पाटील यांच्या मंगळवेढ्यातील कामावरून त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीचा आपण आढावा घेतलाय. अजित पवारांनी त्यांना इस्लामपूर मधून उमेदवारी म्हणून उभे केलंय, पण इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांनी त्यांच्या कामांनी आधीच प्रभाव निर्माण करून ठेवलाय. त्यामुळे मंगळवेढ्यात निशिकांत पाटील यांनी कितीही चांगली कामगिरी केली असली तरी त्यांना इस्लामपूरमध्ये जयंत पाटलांचं चॅलेंज आहे. त्यांना जर का इस्लामपूरमध्ये निवडून यायचं असेल तर त्यांना जयंत पाटलांसारखाच किंवा त्याहीपेक्षा जास्त इस्लामपूरमध्ये त्यांचा प्रभाव निर्माण करावा लागेल. आता हे असं असताना इस्लामपूरमध्ये नेमकं कोण निवडून येणार, जयंत पाटील की निशिकांत पाटील, हे इस्लामपूरकरच चांगलं ठरवू शकतात. यावर तुम्हाला काय वाटतं? कशी असेल ही लढत? कोण निवडून येईल इस्लामपूरमध्ये? असणार काही दोन्ही राष्ट्रवादींसाठी अस्तित्वाची लढाई? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.